मित्रांनो, मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आता महाराष्ट्र सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे. ज्यामध्ये जून आणि जुलैचे जे नवीन शिष्यवृत्तीचे क्लेम असतात त्या संबंधीची ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे. आणि या संबंधीचा महाराष्ट्र सरकारने एक छोटासा जी-आर देखील जाहीर केला होता, ज्यामध्ये त्यांनी ही जी महत्त्वाची अपडेट आहे ती सांगितलेली आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी यामध्ये त्यांनी काही सांगितलेलं आहे की नवीन क्लेम भरताना नवीन कागदपत्र आता जोडावी लागणार आहेत. नवीन अपडेट आलेला आहे आणि त्यामध्ये नवीन कागदपत्रांचा समावेश झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे की जेणेकरून तुम्हाला ती संपूर्ण कागदपत्र समजणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वप्रथम हा जी-आर समजून घेणार आहोत की या जी-आर मध्ये आपल्याला नेमकं सांगण्याचा प्रयत्न काय केलेला आहे आणि तुम्हाला काय नवीन बदल करायचे आहेत. आता महाराष्ट्र सरकारने हा जी-आर जाहीर करताना आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, हे जे आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे, हे बांधकाम कामगारांना त्यांच्या स्कॉलरशिप संबंधित, रिन्युअल संबंधित अथवा कुठलाही नवीन क्लेम असो किंवा नवीन त्यांचं बांधकाम कामगारचं स्मार्ट कार्ड काढायचं असेल तरी देखील त्यासाठी मदत करत असतं. आणि हे जे मंडळ आहे हे फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातील नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना मदत करण्यासाठीच स्थापित केलेलं आहे. आता यांनी या मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलाय की जो जून आणि जुलै महिना आता चालू होणार आहे, या जून आणि जुलै नवीन इयत्तेत स्कॉलरशिप संबंधित अपडेट देण्यात येते की म्हणजेच आता विद्यार्थी किंवा जो बांधकाम कामगार असेल त्याची मुलं हे आता जुन्या इयत्तेतून सुट्ट्या संपल्यानंतर नवीन इयत्तेत जातील व आता त्यांना नवीन स्कॉलरशिपचे फॉर्म जे आहेत ते भरावे लागणार आहेत. आणि यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा. चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून आम्ही टाकलेला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि लाईक आणि सबस्क्राईब यासाठी काहीही पैसे लागत नाहीत. त्यामुळे चिंगूसपणा न करता आत्ताच या मराठमोळे व्हिडिओला लाईक आणि एक छोटासा सबस्क्राईब तर बनतोच. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की तुमच्या पाल्यांच्या म्हणजेच कामगाराच्या मुलांना, म्हणजे कोणते जे नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगार आहेत त्यांचं रिन्युअल चालू आहे, अशा कामगारांच्या पाल्यांना किंवा मुलांना आता नवीन इयत्तेत गेल्यानंतर त्यांची नवीन इयत्तेची जी बांधकाम कामगार स्कॉलरशिप असणार आहे ती आता देण्याचं महाराष्ट्र सरकार काम सुरू करणार आहे. आणि ते तुम्हाला केव्हा मिळणार आहे, ज्यावेळेस तुम्ही तो अर्ज व्यवस्थितरित्या भरताल त्याच वेळेस तुम्हाला त्या नवीन इयत्तेची स्कॉलरशिप मिळणार आहे. कारण या वर्षापासून नवीन नियम लागू होणार आहेत, काटेकोरपणे चेकिंग होणार आहे आणि फक्त खऱ्या आणि नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच त्यांच्या ज्या वर्षाची क्लेम आहे तो मिळणार आहे. आता अर्ज भरणे, आता मित्रांनो, हे जे नवीन इयत्तेचे स्कॉलरशिपचे फॉर्म असणार आहेत यांची भरण्याची प्रक्रिया आता लवकरात लवकर चालू होणार आहे. पण ती प्रक्रिया चालू झाल्यानंतर जे आपले तुमचे पाल्य असतील किंवा तुमचे मुलं असतील, हे जे वेळेस नवीन इयत्तेत त्यांचं ॲडमिशन होणार आहे, त्यांची नवीन इयत्तेची जी बांधकाम कामगार स्कॉलरशिप असणार आहे त्यांचं अर्ज भरण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असं आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्यांचं सांगणं आहे. पण तरी या नवीन वर्षी काही नवीन कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी आपल्याला एक नवीन अपडेट किंवा नवीन न्यूज देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आता जून जुलैची जी नवीन स्कॉलरशिप असणार आहे ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळवण्यासाठी नवीन कागदपत्र आलेली आहेत. आणि ते नवीन कागदपत्र जोडल्यानंतरच तुम्हाला जी बांधकाम कामगार संघटनेमार्फत जी जून जुलैची म्हणजेच नवीन इयत्तेची नवीन स्कॉलरशिप असणार आहे ती मिळणार आहे. आणि ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे मित्रांनो, कारण या वर्षापासून महाराष्ट्र सरकारने अजून एक धोरण तयार केलेलं आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगाराला लवकरात लवकर कमी दिवसांमध्ये आणि कमी खर्चामध्ये कसा त्याला त्यांनी भरलेल्या नवीन शिष्यवृत्ती क्लेमचा लाभ करून देता येईल, याकडे आता महाराष्ट्र सरकारमधील जे उच्च व निच्च अधिकारी असणार आहेत ते संपूर्ण या ठिकाणी लक्ष देणार आहेत. आणि प्रत्येक बांधकाम कामगाराला त्याची जी जून जुलैची नवीन इयत्तेची स्कॉलरशिप येणार आहे ती 100% त्या बांधकाम कामगाराच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता या व्हिडिओच्या कडेला समजून सांगणार आहे की महाराष्ट्र सरकारने या नवीन क्लेममध्ये, म्हणजेच तुम्ही जून जुलैचे जे नवीन क्लेम भरणार आहात त्या नवीन क्लेममध्ये कोणती नवीन कागदपत्रे आली आहेत आणि ती तुम्हाला कशी गोळा करायची आहे ते मी तुम्हाला आता सर्वप्रथम सांगणार आहे. आता आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की कोणती नवीन कागदपत्र आली आहेत. आता मी तुम्हाला सोयीस्कर एक व्यवस्थितरित्या समजून सांगतो, वाटलंच तर तुम्ही या कागदपत्रांचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता. आता यामध्ये पहिला कागदपत्र महत्त्वाचा तो म्हणजे आय कार्ड.
जो विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, ती ज्या नवीन वर्गामध्ये गेलेली असेल, त्या नवीन वर्गाचं तुम्हाला आय कार्ड आणणं हे मस्ट गरजेचं आहे. या अगोदर 2024च्या फॉर्मपर्यंत आय कार्ड नसलं तरी चालत होतं. पण आता या 2025 पासून नवीन फॉर्ममध्ये आय कार्ड हे रेग्युलर लागणार आहे. त्यावेळेसच तुमचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट केला जाणार आहे. आणि जर तुम्ही काहीही यामध्ये जमा केला नाही किंवा त्या ठिकाणी सादर केलं नाही, तर या छोट्याशा चुक्यांमुळे तुमचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट होणार नाही. त्याला इनॲक्सेप्ट करण्यात येईल. त्यामुळे मी जे कागदपत्र सांगतोय ते संपूर्ण कागदपत्र तुम्ही व्यवस्थित जमा करायची आहेत. आता त्यानंतर दुसरा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजेच नवीन कागदपत्र यामध्ये काय आहे, तो आहे म्हणजे बोनाफाईड. आता बोनाफाईड देखील सगळ्यात महत्त्वाचा आहे. या अगोदर काय होत होतं, की 11वी ते 12वी या 2 वर्गांमध्येच म्हणजेच तुम्ही इयत्ता 10वी पासून किंवा आपण म्हणू या ठिकाणी 1ली पासून ते 12वी पर्यंत तुम्हाला बोनाफाईड लागायचंच म्हणजे लागायचंच. आणि जर तुम्ही या 13वी ते पुढचं कितीही शिक्षण असू शकतं, या शिक्षणामध्ये तुमच्याकडे बोनाफाईड अवेलेबल नसेल तरी देखील चालत होता. पण आता 2025च्या नवीन नियमांनुसार आता प्रत्येक स्कॉलरशिप क्लेमला म्हणजे तुमचा 1लीचा असो, 10वीचा असो, 12वीचा असो, इंजिनिअरिंगचा असो किंवा MBBSचा असो, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला स्कॉलरशिपचा क्लेम जर भरायचा असेल आणि त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला 100% तुमच्या युनिव्हर्सिटीने किंवा तुमच्या शाळेकडून जाहीर झालेला तो तुमचा बोनाफाईड पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि त्यामध्ये तुमचा सब्जेक्ट असतो बोनाफाईडमध्ये, की तुम्हाला हा बोनाफाईड कशासाठी देण्यात येत आहे. तर त्या सब्जेक्टमध्ये काय लिहिलेलं पाहिजे, की महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ वेलफेअर ॲग्रीमेंट असं तुमच्या म्हणजे ते आपण मराठीत समजून घेऊया, की बांधकाम कामगार स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी हा बोनाफाईड जाहीर करण्यात येतो. अशा प्रकारचा सब्जेक्ट त्या तुमच्या बोनाफाईडवरती अवेलेबल असायला पाहिजे. तरच तुमचा जो बोनाफाईड ॲक्सेप्ट या ठिकाणी केला जाणार आहे. अन्यथा त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट काय आहे, ते म्हणजे तुमचं मार्कशीट. आता मार्कशीट देखील खूप सारे विद्यार्थी या अगोदर 2024 मध्ये जे फॉर्म भरत होते, या ठिकाणी मार्कशीट अपलोड करत नव्हते. समजा विद्यार्थी इंजिनिअरिंग करत असेल, फार्मसी करत असेल, तर त्यांना लवकरात लवकर त्यांचं हे मार्कशीट मिळत नव्हतं. त्यांना वेळ लागायचा. पण त्या अगोदर ते काय करायचे, या ठिकाणी त्यांचा जो क्लेम असेल किंवा जो फॉर्म असेल, तो फॉर्म या ठिकाणी ते भरून टाकायचे आणि मार्कशीट अपलोड करत नव्हते. पण यावर्षीपासून आता त्यांच्यासाठी देखील एक आनंदाचा आणि महत्त्वाचा नियम आलेला आहे, की त्यांना युनिव्हर्सिटी देखील लवकरात लवकर त्यांचं जे मार्कशीट आहे ते जाहीर करणार आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी क्लेम भरताना देखील तुमचं जे मार्कशीट आहे ते मार्कशीट या ठिकाणी 100% अपलोड करावंच लागणार आहे. अन्यथा तुम्ही भरलेला जो क्लेम असेल तो या ठिकाणी बाद केला जाईल आणि तुम्हाला या योजनेतून वगळण्यात केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पुढचा म्हणजे चौथा सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट, तो म्हणजे कॉलेजचा ईमेल आयडी किंवा शाळेचा जो ईमेल आयडी असतो, तो ईमेल आयडी देखील तुम्हाला या ठिकाणी आता 2025 मध्ये 100% अपलोड करावा लागणारच आहे. तुम्हाला हा जो ईमेल आयडी असणार आहे, कॉलेजचे प्रिन्सिपल, डायरेक्टर किंवा शाळेचे जे हेडमास्टर असणार आहे त्यांच्याकडे हा ईमेल आयडी तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला त्यांच्याकडून तो ईमेल आयडी घेऊन एका कागदावरती लिहूनच ठेवायचा आहे. जोपर्यंत तुमच्या मुलाचं, मुलीचं त्या शाळेमधील शिक्षण पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो जो रजिस्टर्ड ईमेल आयडी असणार आहे, तो ईमेल आयडी तुमच्याकडे ठेवायचाच आहे. आणि दरवर्षी कॉलेजकडे व्हेरीफाय करायचं, की अजूनही तोच ईमेल आयडी या कॉलेजला संलग्न आहे का. आता हे तर झाला चौथा. त्यानंतर पाचवा सगळ्यात महत्त्वाचा तो कागदपत्र म्हणजे कॉलेजचा नंबर. कॉलेजचा नंबर म्हणजे कोणता, कॉलेजचा ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे. म्हणजेच ज्यावरती आपले जे कामगार अधिकारी असणार आहेत मंडळामधील, त्यांना काही जर प्रॉब्लेम्स आढळले, काही कागदपत्र बरोबर नाही वाटले किंवा त्यांना अजून काही या ठिकाणी खोजबीन करावी वाटली, तर ते डायरेक्ट तुमच्या कॉलेज किंवा शाळेशी संपर्क करशील आणि त्या ठिकाणी तुमची व्हेरिफिकेशन करतील. त्यासाठी तुम्हाला तुमचा त्या ठिकाणचा तुम्ही लँडलाईन नंबर देखील देऊ शकता. तुमच्या शाळे कॉलेजचा लँडलाईन नंबर किंवा तुमचे जे हेडमास्टर असणार आहेत, प्रिन्सिपल असणार आहे, त्यांचा तुम्ही मोबाईल नंबर देखील देऊ शकता. या दोन्हीपैकी तुम्ही काहीही एक देऊ शकता. आता हे सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे की तुम्हाला लागतात. आणि यानंतरचे काही 3 ते 4 डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे असलेच पाहिजे, तुम्ही कुठलाही क्लेम भरत असाल तर. त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजेच. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो रजिस्टर्ड नंबर असणार आहे, रजिस्टर्ड जो मोबाईल नंबर असणार आहे, तो मोबाईल नंबर
तुमच्याकडे असायला पाहिजे. हे तर 2 कागदपत्र झाले. त्यानंतर तिसरं सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी म्हणजे कोणतं बँक डिटेल्स. आता बँक डिटेल्स या ठिकाणी विद्यार्थ्याच्या लागणार नाहीत. खूप साऱ्या लोकांनी 2024 मध्ये फॉर्म भरताना या सगळ्यात महत्त्वाच्या चुकी केल्या होत्या आणि या चुकीमुळेच त्यांचे जे फॉर्म आहे ते डिसअप्रूव्ह करण्यात आले, अस्वीकार करण्यात आले आणि त्यांना योजनेपासून वगळण्यात आलेलं आहे. ते कशामुळे? त्यांनी काय केलं होतं की ज्या बँक डिटेल्स आहेत त्या बँक डिटेल्स ज्या विद्यार्थ्याचं, ज्या मुलाचं, ज्या मुलीचा फॉर्म भरला होता त्याच विद्यार्थ्याचे या ठिकाणी बँक डिटेल्स अपलोड केले होते. पण महाराष्ट्र सरकार काय म्हणतंय, ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात येणारी ही जी स्कॉलरशिप आहे, ही स्कॉलरशिप फक्त आणि फक्त कामगाराच्या मुलांसाठी, मुलींसाठी शाळेला हातभार लागावा यासाठी केलेली मदत आहे. या स्कॉलरशिपचा दुसऱ्या कुठल्याही स्कॉलरशिपशी संबंध नाही. त्यामुळे ही जी स्कॉलरशिप आहे, ही स्कॉलरशिप ही स्टुडंटच्या नावाने येत नाही. ही कामगाराच्या नावाने कामगाराच्याच बँक खात्यामध्ये जमा होत असते. त्यामुळे तुम्ही देखील मागच्या वर्षी ही चूक केली होती आणि तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंगमध्ये राहिला असेल, तर तुम्ही समजून घ्यायचं आहे की तुम्ही हीच चुकी केली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार वेळ लावत आहे की तुमच्या फॉर्मला एकतर ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा या ठिकाणी इनॲक्सेप्ट करण्यासाठी. पण यावर्षी तुम्ही आता जे जून जुलैचे नवीन फॉर्म चालू होतील यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जे बँक खातं असणार आहे ते बँक खातं कामगाराचंच या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचं आहे. कामगाराचे बँक खाते तुम्ही या ठिकाणी कामगाराचेच अपलोड करायचे आहे. त्याच वेळेस तुम्हाला योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते आणि त्यानंतर फॉर्म भरताना तुमचं रिन्युअल हे 100% चालू पाहिजे. रिन्युअल संपलेलं असेल तर फॉर्म भरता येणार नाही. पण जर तुम्ही फॉर्म भरला, आता या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय आणि त्यानंतर तुमचं जे रिन्युअल आहे ते रिन्युअल फॉर्म भरल्यानंतर संपलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण फॉर्म भरताना तुमचं रिन्युअल पाहिजे. फॉर्म भरल्यानंतर जरी देखील तुमचं रिन्युअल संपलं तर काहीच या ठिकाणी अडचणी येणार नाही. त्यासाठी तुमचं रिन्युअल संपलं असेल तर लवकरात लवकर रिन्युअलची प्रोसेस करून घ्या. जर तुम्हाला रिन्युअल ₹1 फक्त आणि फक्त कसं करायचं असेल घरबसल्या यावरती व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की रिन्युअलवरती व्हिडिओ पाहिजे. मित्रांनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. पण ते केव्हा दिलं जाईल? ज्यावेळेस तुम्ही या व्हिडिओला लाईक केला असेल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल. त्याच वेळेस तुमची कमेंट मला दिसेल आणि तिचं उत्तर मी देईल. अन्यथा तुम्ही केलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाणार नाही. आणि हा व्हिडिओ त्या कामगारांमध्ये शेअर करा ज्यांनी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचा फॉर्म भरला होता आणि आता त्यांना या नवीन अपडेटबद्दल माहिती नाही आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अजून एक पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.